बॅग मोठी आहे. हॅलो, काल 12 तासचा प्रवास करून आपण आलोय फायनली कोकणमध्ये. आपण आता आहोत कणकवलीमध्ये मयूरताईच्या मावशीकडे. आणि हा आपला डे 1 आहे कोकणातला आज. तर आपण मयूरच्या मावशीकडे थांबलो. तो घर आणि त्याचा आजूबाजूचा परिसर बघूया. हे जे माझ्या मागे आहे ना, ते मयूरताईच्या मावशीचं घर आहे. आणि मावशीच्या घराच्या आजूबाजूला आहे ना, नारळाची, आंब्याची आणि काजू झाड आहेत. ते तर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवणारच आहे आणि घर पण तो दाखवतो. घरात जाताना पहिल्याच गेटवरती लागतोय चिकूचा झाड आहे. त्याला चिकू आलेत पण खूप छोटे छोटे चिकू आहेत. आणि जर असं आपण सरळ गेलो तर खाली फुलांची झाड आहेत, जास्वंद आहे. ही समोर सर्व दिसत आहे, सर्व नारळी झाड आहेत आणि त्यांना नारळ देखील आलेत. त्याच्या मावशीच्या घराचा फ्रंट व्ह्यू आहे. बाजूला जिना आहे, त्याच्या बाजूला पण नारळी झाडं आहेत. नारळ आणि सुपारी झाड आहेत, खूप उंच आहेत. हा पण एक फ्रूटच आहे, याला जाम बोलतात. सकाळी आम्ही काढले होते थोडेसे. मावशीच्या घरामध्ये एंट्री करतोय आणि हा आहे कॉमन स्पेस. मयूरताई म्हणते याला खळा म्हणतात. काय बोलताय, पुरी बघायचा कार्यक्रम, साखरपुडा वगैरे सर्व इथेच होतं. आणि मी आणि माझ्यासोबत त्यांचा जावई आलाय. आम्ही दोघं कल्याणवरून आलोय. सो आपण समितला विचारू त्याला कोकणात येऊन कसं वाटतंय. साईज कसं वाटतं कोकणात येऊन तुला? मी फर्स्ट टाइम आलोय आणि जावई म्हणून मला पहिल्यांदा इथं बोलवले गेले, म्हणून मी माझ्यासोबत मित्राला पण आणलं आहे. तो एक्सप्लोर करतोय आम्ही. बघूया कसं वाटलं. हा तर पहिलाच दिवस. कसं वाटलं त्यांना इथे? छान आहे, छान कशी आहे. वाटली त्यांना? असं परत यावंसं वाटेल का त्यांना? येणार ना, परत येणार. ही होती त्यांच्या लाडक्या जावयाची प्रतिक्रिया. नंतर आपण परत आता इथून संध्याकाळी निघणार आहे. संध्याकाळी निघून आपण जाणार आहे माझ्या मामाच्या गावाला. हे होतं माझ्या मावशीचं गाव. गरम वगैरे काय नव्हतं, बघत हवा बघत कपड्यांवरून आमचं तिथे जराही आपल्याला गरमीचा असा त्रास होत नाही का आपण दुपारच्या वेळा गरमी तिथे बसलोय. तुला काही बोलायचंय? इथून फीडबॅक नाहीये दुसऱ्या गावाला जावं असं तुला वाटतंय का? इथून दुसऱ्या गावाला नाही. आमचं तर असं मत होतं, तुम्ही जे कार्यक्रमासाठी आला तुम्ही दोघे पुढे जावा, आम्ही थांबतोय ती दोघ जण. हे म्हणजे तुम्हाला एकंदरीत हा स्पेस आवडलाय? आम्हाला पूर्ण कोकण जसं आम्ही ऐकलं तसं आम्हाला पूर्ण या घराच्या बाजूलाच मिळालंय. सो आता आम्हाला वाटत नाही की आम्ही दुसरीकडे जावं दुसरीकडे जावं. ते तुम्ही जे एक्सपिरियन्स केलंय ना ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला तिथे एक्सपिरियन्स भेटेल, कारण हे एक थोडंसं शहरी झालं. सिटी टाईप आहे थोडं. तिथे जाल ना तुम्ही, तिथे तुम्हाला एक प्रॉपर गाव आणि तिथे तुम्हाला असा डांबरी रस्ताही दिसणार नाही. तिथे ना मोबाईलला नेटवर्क आहे, काय काहीच नाहीये. ठीक आहे, तुझ्या बोलण्यावर आमची एक्साइटमेंट अजून वाढतीये. दूर दूर पर्यंत थोडं गरम वगैरे. फक्त आम्हाला रस्त्यामध्ये वाघ आणि चित्ते नको भेटायला. ते नाहीये, ते खूप असे डोंगरावर आणि तिथे आपण जाणार आहोत. तुम्हाला जर झालं तर सिद्धगडावर पण जाऊ. हा, साप आणि विंचू तिथे आहे, एवढं नाही. तुम्ही तुझ्या हातरुणात पण दिसते. मग येऊ का नको? तुम्ही काळजी घ्या. आणि दुसरं आता आपण इथे ठीक आहे, इथे आपण आता थोड्या वेळाने लगेच निघायचं म्हणून आता आपण इथे कोटेश्वराचं मंदिर आहे, तिकडे जाऊन येऊ. जाऊया. कोटेश्वराचं मंदिर आहे आणि मग दुसरं तिथे गेल्यानंतर आपण पावणाई देवीला जाणार आहोत. रामेश्वर मंदिर आहे आणि एक सिद्धगड, तिथे आपलं नवनाथांची मठ आहे. ठीक आहे. आमच्याकडे आज मेनू आहे. दुपारचा भात आहे, मसाले भात आहे, पापड आहे, खोबऱ्याची चटणी आहे. हे आमच्या शेतामध्ये पिकलेले मुळा आहे, मुळ्याची भाजी, लाल माटाची भाजी. हे आमच्या झाडावरची काकडी आहे. हे श्रीखंड गोड म्हणून ताटामध्ये श्रीखंड वाढलेला आहे. आणि हा पापड आहे. हा आज एवढा मेनू आहे. या लवकर जेवायला. आणि ही डाळ आहे, ही स्पेशल डाळ आहे अशी की मसूरची डाळ आहे. आणि इकडच्या प्रत्येक जे आम्ही बनवतो त्याला एक वेगळीच टेस्ट असते. आणि
हो गो माझो गो 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 माझो बाई चाय घेता गोरी आणता हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे आपला कोकणातला डे 2. आज आम्ही चाललोय मयुरीच्या आजीचा वर्षश्राद्ध आहे, तिकडे चाललोय. तिच्या मामाच्या गावी चाललो. आता आम्ही होतो मावशी याच्या मामा मामा दिसत नाही. हा, माझ्या मामाच्या गावी आता आपण जाणार आहोत. ओय. मी आल्यावर यांच्या मौल्याच्या नदीवर इकडे कमी पाणी आहे. इकडे माणसा वाट बघताय कावा पाणी उतरू. ट्राय करा पाहिजे. एवढं झालीच की अंघोळ. माझे पत्ते कुठले त्याचे कुठले काय समजत नाही. त्याने पत्ते उचलले जवळजवळ केलं. हॅलो, आज आहे आमचा कोकणातला दिवस 3रा आणि आम्ही सकाळ सकाळी चाललो नदीवरती आंघोळ करायला. मेंढरा किली निघ्याचे मारगा निघ्याचे मारगा मेंढरा किली. हो नाना चला नदीवर जाऊ. तुम्ही नदीवर जाणार. तुझा कोंबडा कापायला तुला कसं वाटणार आहे आज? माझा कोंबडा नाही होत, माझ्या नावाचा कोंबडा कापला. आता आम्ही चाललो आहोत जंगलामध्ये. कशासाठी चाललो करते? आमची एक पद्धत आहे की तुमच्या भाषेत तिरपणी बोलत असतील, पण आम्ही राखणदार देतो. म्हणजे घरात इथली जी मुलगी असते तिला मुलगा होतो तेव्हा त्या मुलाच्या नावाने दर वर्षाला राखणदाराला कोंबडा द्यायचा असतो. तर ते आम्ही आता करायला चाललोय. कोंबडा कापणार तिकडे, तिथे त्याची मान तिरपणार, तिथे रक्त देणार आणि मग घरी येऊन आपण मान तिरपणार म्हणजे इन शॉर्ट त्याची कत्तल करणार. तुम्हीच करता ती? हा, आम्हाला नाही लागत कसं आहे. मी स्वतःच कसा येत. आता कुणालच्या नावाने देवाला कोंबडा देऊन झालेला आहे. आता आम्ही चाललो रामेश्वराच्या मंदिरामध्ये. त्यांचं कुलदैवत ते पाया पडण्यासाठी. पंधरा 20 मिनिटं चालता चालता आम्ही जंगलात रोज पोचलो दुसऱ्या वाडीमध्ये. अजून मला वाटतं मंदिर खूप लांब आहे. हो, आणि ऊन पण खूप पडलाय. हाव द जोश. आमची सासरवाडी, आमची जिरोली निघाली बाबाजी आमच्या भक्तांची. गेले 12.5 तास आम्ही चालत आहे बिना पाण्याचा. ते पण चालतो आज कोंबडा आहे म्हणून. हो, आज जेवायला कोंबडा आहे. पोटात जागा हो म्हणून 4 कोंबडं. गोसावी आणि फॅमिलीने 4 कोंबडे कापलेत. आवडत आल्या 2 मीच काढले. गावठी कोंबडे 4 गावठी कोंबडे. कोंबडेच बोललो, गावठी 4 कोंबडे. कोंबडे बोलायचे नाही. कोंबडी आणि कोंबड्यांमध्ये फरक येतो ना. हम डामरी से जाएंगे, डामरी से कड़े नहीं चलेंगे, हम डामरी से जाएंगे. डामरी से जाएंगे. डामरी से जाएंगे. अभी जंगल से नहीं जाएंगे, डामरी से जाएंगे. कडकून अर्धा तास उन्हात तानात चालल्यानंतर स्वयंभू मंदिर जिथे आम्हाला यायचं होतं ते आलेलं आहे.
मध्ये जाणार. चारशे सातच्या गरमीमध्ये आम्ही इथले मंदिराला आले आहे. 12.5 तास गेली चालत आहे जंगलातून. डांबरी से पायवाट से जंगल से कामानी दिसले. कामानी आम्हाला देव दिसले. देवा मला वाटत अजून जास्त चाललं सर्गांनी भेटायला तुला मी. विजिट लांबची आमची ही पहिली विजिट कोकणात आल्यावर. रामेश्वर मंदिर इकडचा हा फेमस मंदिर आहे. गोसाव्यांचा कुलदैवत. कुलदैवत आहे. आम्ही इथं भर उन्हात चालत ते दर्शनाला आल्या. आता बघू यांचं यांची मंदिरं बघ कशी असतात. यांची पेंटिंग कावलारू डबल फ्लोअरचा केलेला आहे. जिना बिना आणि स्वच्छता बघा यांची इकडे. मस्त स्वच्छता एकदम थंडा. चालून जाम थकलो होतो आम्ही उन्हात तानात चाललो आम्ही. आता या मंदिरात बसलोय. एकदम थंड हवा सुटली आहे. इथं मस्त वातावरण मस्त आहे बाहेरच्या पेक्षा. शीट आलाय. कूलर गरम झालाय तिकडे आमचा. हीटर लावलं पाणी पण बारा ज्योतिर्लिंग लागत.
नीट रे नीट. आमचं आता देवदर्शन करून झालंय, तर घरी जायचंय. 4 कोंबडे कापले ते खायचे, म्हणून आम्ही रिक्षाची वाट बघतोय. रिक्षा भेटेल, टमटम भेटेल, त्यासाठी जाऊ. जावाई थकलाय त्यांचा जाम. आणि कोंबडं कापलंय, 4 कोंबडे कापले. कसं वाटतं तुम्हाला? माझ्या नावाने होते 1 कोंबडे कापले त्यांचे. मग तू खाणार आहे का कोंबडा? आपल्याला तर खावं लागतं. वेट केला 15-20 मिनटं, पण गाडी काही भेटली नाही आम्हाला. सो तो आम्ही ठरवलंय हळू पुढे जायचं. जर रस्त्यात गाडी भेटली ठीक, नाहीतर चालत. आयवा चिऱ्याचा दगड आज ऑर्डर उपलब्ध आहे. 2 दिवस JCB अवेलेबल असेल. आज आहे आपला कोकणातला दिवस 4था, आणि आपण कुठे चाललो रे? पावशी, जोरात बोल ना. पावशीला सातेरी देवीच्या. आज आम्ही जाणार पावशीला, यांच्या देवीच्या दर्शनाला. कुलदेव. कुलदैवत देवी आहे त्यांची, ते दर्शनाला जाणार आपण. 2 साल बाद पगार मिलेगा. बर्फ इसमें बर्फ टाकेगा तो थोड़ा सा गारवा इसको अपने को कल ही टेढ़े को ठंडक मिलेगा. तुमको कुछ चाहिए क्या? आइस बीस जोर से बोलो. इधर का कुप्रसिद्ध है वो क्या मालूम. आतमध्ये किती जण बसले? मैडम तुमको क्या चाहिए? आइस चाहिए कि बर्फ चाहिए? बर्फ दे दो इनको. हो हिम का गोला, हिम का गोला. तुमको क्या चाहिए? सावंतवाड़ी का काजू चाहिए पानापल. क्या? पानापल. इनको सीताफल बना देना. पैसे दे. मसुरे करा. आताच पावशी देवीचं दर्शन घेतलंय. आता लवकरच आम्ही रिटर्न चाललो. तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिराचा परिसर पण खूप छान आहे.
आज आहे आमचा कोकणातला दिवस 5वा आणि आम्ही चाललोय वर्ध्याला. वर्धा आणि सावंतवाडीचा पॅलेस बघणार आम्ही आज. राजवाडा बघणार सावंतवाडीचा आज. सावंतवाडीला जायचं आहे म्हणून कुणाच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आहे. आणि आज आपण फायनली आलोय मयुताईच्या मूळ गावी. आणि हे मागचं त्यांचं घर आहे. त्यांच्या मामाच्या गावी जाऊन झालं, मावशीच्या गावी झालं आणि आम्ही आता त्यांच्या गावामध्ये आहोत. आणि हा साठी कोकण फेमस आहे आंब्यांसाठी. हापूस आंबे. कर तुझं खा तू खा तू खा. मी काढले तसं. अरे सम्या मस्त तर बैल पण घेतला. वाव. इंग्लिश कशी वाचते वर्षी. त्यानंतर फोटो आहे स्वामीचे पाचशे बाबासाहेब महाराज. बाजूला जी खुर्ची आहे त्या काळात कोर्ट नव्हती. अशा परिस्थितीत संस्थानिक राजे लोक न्यायदान करत असत आणि खटला गुंतागुंतीचा जर असला तर संपूर्ण माडी भरली जायची तिकडे. त्यानंतर माडीवर गेल्यानंतर डाव्या दरीला 12 पायऱ्या आहेत. मुलीला लग्न झाल्यानंतर पालखीतून आणण्याची प्रथा पालखी. शिवरामराजे हे कोकणी आणि महाराष्ट्रीयन असल्यामुळे खोबऱ्याचा वापर जेवणात करून नारळीच्या करवंटीपासून केलेली कलाकृती. त्यानंतर असे 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 तुकडे आहेत. त्या काळात जुन्या काळात विहिरीला कटाडा घालण्याची प्रथा होती. लाकूड हलकं होतं, त्याचं नाव पंगारा. पंगाराच्या लाकडाच्या तुकड्यावर कसाही कारागिराने
ही काय साडी आहे का? गोल्ड कुठे आहे याच्यामध्ये? महाराणी साहेबांचे हे गोल्ड आहे सगळं. बोल बोल बोल, तू बोलू शकतेस. आता आम्ही आलोय सावंतवाडीला मोती तलाव बघायला. हा जो आहे तो मोती तलाव आहे. आणि यात अगोदर आम्ही जो बघितला तो होता राजवाडा त्या साईडला. आता सध्या आपण फिरतोय सावंतवाडीच्या मार्केट प्लेसमध्ये, जे नियर बाय तलावाच्या बाजूलाच आहे. आम्ही इकडे फूड शोधतोय चांगलं, म्हणजे स्ट्रीट फूड असतं त्या टाईपमध्ये. पण आलोय चंदू भवनमध्ये नाश्ता करण्यासाठी. आवडला असेल तर अजून सांगायला तुला सांग बघा. कुठला लागतो माहिती का? खोबरे कुठलं सावंत कल्याण दादा. तीन समस्या आत्ता आम्ही आलो आहोत सावंतवाडीमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये आलो आहे. कारण की आम्ही सावंतवाडी फिरत आहे तर मंदिर पण लागलं आहे आम्हाला, जुनं मंदिर आहे. सो आम्ही तिकडे व्हिजिट करणार आहोत. मंदिराच्या एंट्रीलाच संतांचे स्टॅच्यू आहेत. मी आज तुम्हाला फोटो काढणार.
शंकरधाम लपलेला होता ना शंकासूर, शंकासुराचा हा पहिला आहे. तो वेद घेऊन त्याच्यात लपलेला शंकरच्या आतमध्ये पूर्ण त्याची करताना कशी टेस्ट मयुरताई? कुणाला कसं वाटतंय तुला? टेस्ट कशी आहे याची? फालूदा वाटतंय? तर कसं आहे, ग्रेट आहे, मीडियम आहे, फुल सॅटिस्फॅक्शन, काय ठीकठाक? भाडीवाला कमेंट टाकेला खाली. हा पेढी उडे म्हणून जाऊ तू पांड बघू आमचं. नका पोहे खातो मी. आज आहे आमचा कोकणातला दिवस 6वा आणि आम्ही आलो आज बीचवरती. टरकाली बीच फेमस आहे सावंतवाडीमध्ये, या मालवणमध्ये. वेलकम टू कोकण. आणि आता आम्ही आहोत टारकर्ली बीच वरती. टारकर्ली बीच वरती. गोवापेक्षा पण भारी बीच आहे. तिथे जो आहे तो सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये हा जलपरा जलपरा येतोय. जलपरा आता आपण आलो आहोत मालवण जेटीला. इकडनं आपण बोटवरनं सिंधुदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्यावर जाणार आहोत. चलो. त्या तुमचा काढतोय. आणि आता आम्ही बोटीतनं प्रवास करून उतरलोय सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ.
आता मी एक तास दिला आम्हाला बोटीवाल्यांनी. एक तासामध्ये आम्हाला फिरणार आहे. बघण्यासारखं खूप काही आहे, आम्ही दाखवू पण तुम्हाला. टाइम शॉर्टेज आहे आमच्याकडे. टाइम एक तासात नाही होत. आपल्यावर आहे किती आपण भेटू. बरोबर हे काढ. आणि बघ नंतर भाऊ काढ. कडेसून जातात ना, कडेसून जातात. आतमध्ये पण गेलात. फोटो नाही काढता. फोटो नाही काढता येणार आतमध्ये. हा ना ना तुम्ही मध्ये मध्ये करत होता ना फोटो घेणार तुम्ही. फोटो काढा तर मयूर मध्ये आली, व्हिडिओमध्ये पण ते मध्ये आले. जिजाऊ जन्मस्थान. रिअलची गोळे, रिअलची तो पण रिअलची गोळे. फोटो काढा ना, मी व्हिडिओ काढतो. जल खाण्याची ना शाहिस्ते खान. मनसेने विरोध केला नाही. खरंच नसेल ना झिरो टेप. आता असं का? कुठे आहे? चिड्या चढून वरती गेले.
किती 36 ना 36 आता आम्ही आलोय जेवण करायला. प्रचंड अशी भूक लागली आहे. प्रत्येकाने प्रत्येकाचं ऑर्डर दिली आहे. तर मी वाट बघतोय कधी येते जेवायला. दरवेळी चेंज होतं. मावशीची आणि समर्थाईच्या मम्मीची व्हेज थाळी आलेली आहे. व्हेज थाळीमध्ये ही आहे व्हेज थाळी. चपाती, पापड, डाळ, भात, भाजी कसली? उसळ आहे, उसळ आहे, बटाट्याची भाजी आहे आणि सोलकढी कोकण फेमस सोलकढी कोबी सलाड आणि कोबी सलाड. आता हे एन्जॉय करतील त्यांचं व्हेज मील. लोणचं. ते नॉनव्हेज नाही खाते. सुरुवात करेल मयुरी. काय ग तू का खाते? तुझं नॉनव्हेज आहे ना? काळ्या वाटाण्याचं सांबार. काळ्या वाटाण्याचा सांबार. सासूबाईने पहिला जावयाक टेस्ट करायला दिली. ए बस ना आता. जावय खादड असा. सगळं कमी पडता. सो आपली पहिली ऑर्डर म्हणजे पहिली थाली आलेली आहे. क्रॅब थाळी. त्याच्यामध्ये खेकडा आहे. ओल्या खोबऱ्याचा वाटण त्यामध्ये जोरात बोल. भरलेला आहे. हा रस्सा आहे. हा रस्सा आहे. त्यामध्ये भात आहे, चपाती आहे, कांदा आहे आणि सोलकढी आहे. टेस्ट कशी आहे? ठीक आहे. ही होती क्रॅब थाळी. आम्ही सर्व टेस्ट करून देणार. मिनी आणि मिनी माझ्यासाठी मागवली होती चिकन थाळी. कारण की मी मच्छी कोणत्याही प्रकारची मच्छी खात नाही. त्याच्यामध्ये होतं पहिल्या वाटत होतं चिकन. हा रस्सा आहे चिकनचा. ही सोलकरी आहे, भात आहे त्यासोबत आणि 2 चपात्या आणि कांदा आणि लिंबू दिलेला आहे. आणि आपली चौथी ऑर्डर पण आलेली आहे. काय डिश होती? बांगडा थाळी. त्यामुळे सोबत एक बांगडा आहे, जवळा आहे, फिश करी आहे, 2 चपात्या, सोलकरी आणि भात आहे. मी इथने सेकंड ऑर्डर केली आहे शिंपल्यांची भाजी. शिंपले थाली. हा चालेल. चपात्या द्या 2. काढ खाताना काढ. अरे एक नंबर. जरा शिंपला. एक जिवंत शिंपला. शिवले शिंपला खाल्लेला आहे. शिंपल्यातला मणी काढून खाल्लाय त्याने. आणि आपण अजून एक डिश मागवली होती. काय डिशचं नाव होतं? सौंदाळा. काय? सौंदाळा. पोट भरून जेव्हा कोकण आपलंच असा. हं? सर्जीकोट सुवर्ण असं सरळ सरळ गेला ना तो सर्जीकोट किल्ला पण आहे. परत येऊ बोलायला मला. सर्जी
कुठं आलो आपण आता? समुद्रावर समुद्र आपण समुद्र आलो ते माहिती आहे, पण आपण समुद्रात नक्की कुठं आलो? खवणे 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 बीच. खवणे बीच कशासाठी? तुझ्या पुढे आहे कायाकिंग करायला. कायाकिंग म्हणजे Kayaking. बोटमध्ये 2 जण असतात, हलत्या मारायच्या आणि नदीच्या मार्गाने आतमध्ये शिरायचा. आज हाय टाईड आहे, समुद्र खवळलाय. चालू असेल का? वॉटर स्पोर्ट्स बंद झालेत आज. त्याच्यामुळे आम्हाला निवतीला जाऊन ते रील्सला फेमस झाले बघ, म्हातारीची चूळ, डॉल्फिन, ते लाईट ते बघताना आले आम्हाला. आता काय घेऊन ट्राय करू बघूया. हे तुला नव्हतं ना कळलं? हं? कारण काला येतोस बाई तिकडे जाऊ ना. तिकडनं सेल्फी घे, सेल्फीचा व्हिडिओ घे. सेल्फीचा व्हिडिओ घे ना. क्रॉस होतो चेंज होतो. हा नाही बंद करून घालायला लागेल तुला. ए चला पुढे जाऊ ना. ए वल्लव मार्ग माझ्या आता मोबाईल आहे. दे माझ्याकडे. दर. समय तू जात आपला सारथी. समू व्हिडिओ काळा काळा येतो रे. मयूर ताई पुढे ये ना. मी कसा पुढे येऊ? इकडे मी काढतो इकडे. ओ मावशी इकडे बघा की. अरे तू पलती तर मार. काय कारण कुठं घातली? अरे काय चालू दे. मी पोरी कुठे घेतली. मस्त की जाऊन हो तुम्ही परमिशन नाही देत ना. आता आम्ही खूप मस्त कायाकिंग करून आता आम्ही सनसेट बघतोय. आता सूर्य जातोय खाली. सनसेट पॉईंट बघायला चाललोय. ए चला लवकर इथे फोटो काढू. पहिला पाऊस. ए बाटली घेऊन जा ना तात्पुरती.
नको तर नको जाऊ, ओझं नको करू. बाय. हा येईल ना. आई बिईला घेऊन ये. हो. जेव्हा